मुख्यमंत्र्यांचं कार्ट म्हणत उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेवर निशाणा साधलाय। डोंबिवलीच्या दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली। लोकसभेत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं, प्रचंड पैसे ओतले, हेराफेरी केली, तरीही 4 लाख मतं आपल्या उमेदवाराला मिळाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेवर टीका केली। या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे। उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय। अरे बापाशी भिडाना, लहान मुलांशी काय भिडताय असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। पण मला कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिण आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला त्यांनी दिली। समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं, तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे। आज तुम्ही परत आलेला आहात। मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय, ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग सुरू झालं आहे। अनेक दिग्गज नेते पक्षांना सोडून विरोधी किंवा सत्ताधारी पक्षात जाताना दिसत आहे। अशातच कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरंग लागलाय। शिंदेंच्या गटाचे युवासेना प्रदेश सचिव व केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केला। या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी तुम्ही कल्याण डोंबिवली मतदारसंघातील आहात, थोडंसं आधी आला असता तर आपण या गद्दारांना लोकसभेतच गाठलं असतं। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर केला गेलाय। तिथे जे आता खासदार आहेत, मुख्यमंत्र्यांचं कार्ट हे तिकडे सत्तेचा गैरवापर करतायत, परंतु तुम्ही आता आल्यामुळे तुमची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या, ते दाखवालच अशी मला आशा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। काही लोक आज पण श्रीकांतला कोणीतरी टार्गेट केलं, बोले कार्ट बिर्ट म्हणाले, मला पत्रकार म्हणाले, अरे कार्ट काय काम करतं याचा रिपोर्ट तर बघा। आणि माझ्या पोराशी काय लढता, बापाशी लढण्याची हिम्मत ठेवा। माझ्या दाढीवर पण खूप टीका केली, पण मी काय टीकेला, आरोपाला आरोपातून उत्तर देत नाही। पण मी एवढंच सांगतो की ही होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी। अरे चालू सरकार टांगा पलटी करून टाकला। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कार्ट असा उल्लेख केला। त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा असं आवाहन उद्धव ठाकरे यांना दिलं होतं। मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले। आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू, चिंता करू नका, आताही भिडतो आहे। तुमच्याकडे मोदी आणि शहांची कवच कुंडले आहेत, ही कवच कुंडले आहेत म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरू आहे। ज्या दिवशी कवच कुंडले काढले जाईल तेव्हा तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही असं संजय राऊत म्हणाले। बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू,
भिडूच भिडू, चिंता करू नका, आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का. ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहे ते एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी नमस्कार, मी सरिता पवार. न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. तसेच नाराज नेते हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहे. अनेक नेते आणि कार्यकर्तेही पक्ष बदल करत आहे. रविवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती आणि युवासेना शिंदे गटाचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. डोंबिवली विधानसभेच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदे यांनी साथ सोडण्याचे संकेत दीपेश म्हात्रे यांनी काही महिन्यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे यांनी केलेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने त्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची याबाबत काय भूमिका असणार यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहे. तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या या पक्ष सोडण्याच्या निर्णयावरूनही वेगवेगळे तर्क लढवले जात आहे. धूमधडाक्यात सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन अखेर संपला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 5च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं. सूरज चव्हाण हा मूळ बारामतीचा असून तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्याकडे राहण्यासाठी साधे घर देखील नाहीये. सूरजवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे भरपूर मतं लोकांनी त्याला दिली आहेत. बिग बॉस सीझन 5 जिंकणारा सूरज चव्हाण याची कहाणी त्यापेक्षा वेगळी नाहीये. बिग बॉसच्या घरात रील स्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून भरपूर बाकी आहे. पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं नशीब उजाडलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉसच्या या 5व्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केला आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालंय. सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला. तसेच सूरजला पुना गाडगिल्स आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तसेच सूरजला एक गाडी देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजला भरघोस बक्षिसं सुद्धा मिळालेत. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं आणखी एक बक्षीस त्याला मिळालं आहे. ते बक्षीस म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा. केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे. त्याच्या प्रयत्नांच्या पंखांना आणखी बळ मिळणार आहे.